नमस्कार, मी सीमा नरोडे। खरं तर हा व्हिडिओ नितीन गडकरी साहेबांना प्रश्न विचारायसाठी तयार करायची गरज पडली। नितीन गडकरी साहेबांचं 2-3 दिवसापूर्वी एक स्टेटमेंट आहे की भारतातल्या मक्याचे भाव चांगले वाढले। कशामुळं की पेट्रोलमध्ये आपण 20% इथेनॉल मिक्स करायला सुरुवात केली आणि त्याच्यासाठी गडकरी साहेबांनी मक्यावाल्या शेतकऱ्यांकडून मका विकत घेऊन त्याच्यापासून इथेनॉल तयार केलं। त्याच्यामुळं भारतातल्या मक्याच्या शेतकऱ्यांना 45,000 कोटी रुपयाचा फायदा झाला। 45,000 कोटी रुपयाचा। आता 45,000 कोटी रुपये कोणत्या शेतकऱ्यांना भेटले ते आपल्याला माहित नाही। त्यांचं पुढे जाऊन असं स्टेटमेंट आहे की त्याच्यामुळं उत्तर प्रदेश आणि बिहार मधल्या मका उत्पादक शेतकऱ्यांनी 3 पट मका अधिक लागवड केली, म्हणजे त्यांना अजून फायदा होईल। आणि ज्या वेळेला यांचे 45,000 कोटी रुपये त्या शेतकऱ्यांना मिळाल्यापासून त्या शेतकऱ्यांनी फक्त मका लावायला सुरुवात केली। बरं, त्याचा फायदा काय झाला की गाड्यांचं ॲव्हरेज कमी झालं, 15 रुपये लिटर गाड्यावाल्यांना पेट्रोल मिळायला लागलं, देशातलं प्रदूषण कमी झालं आणि भारतातलं 22 लाख करोड रुपयाचं जे तेल आयात करावं लागायचं, कच्चं तेल पेट्रोल तयार करण्यासाठी, ते करण्याचं थांबलं, असं स्टेटमेंट त्यांनी दिले। पुढे जाऊन ते असं म्हणाले की मागच्या वर्षी मक्याला 1200 रुपये बाजारात भाव मिळाला, पण MSP किती होती? 1800 रुपये। म्हणजे 1800 रुपये MSP होती, पण बाजार भाव 1200 रुपये होते। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा झाला। मग आता गडकरी साहेबांनी त्यांच्या स्टेटमेंटचाच एकदा विचार करावा, किंवा त्यांनी त्यांचं स्टेटमेंट खरं तर मागं घ्यायची गरज आहे की बाजार समिती ऍक्ट 1963 काय म्हणतं की जर समजा MSP पेक्षा कोणत्याही शेतकऱ्याचा माल कमी भावाने बाजार समितीत विकला गेला तर विकत घेणाऱ्यावर गुन्हा दाखल व्हावा। MSP यांनी ठरवली 1800 रुपये, पण शेतकऱ्याचा मका 1200 ने विकला आणि मग हे म्हणतात की तो आम्ही 2800 ने विकत घेतला। मग यांनी 2800 ने शेतकऱ्यांचा मका विकत घेतला, पण यांनी हे नाही केलं की शेतकऱ्याचा 1200 रुपये बाजारात जो मका जात होता तर त्या बाजार समितीच्या त्या ज्या व्यापाऱ्यांवर यांनी गुन्हे दाखल केले का? म्हणजे हे कायदे मोडायचं काम सगळ्यात पहिले नितीन गडकरी साहेबांनी त्यांच्या तोंडाने सांगितलं। दुसरा फायदा त्यांनी असा सांगितला की आपल्याकडं ज्या पदार्थामध्ये कार्ब असतं त्याच्यापासून इथेनॉल तयार होतं। गडकरी साहेब एक गोष्ट अजून काय म्हणाले की आपल्याकडं अतिरिक्त गहू आणि तांदूळ पडलेला आहे। तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत पण एक गोष्ट म्हणाले होते की भारतात गहू आणि तांदूळ सरप्लस आहे, ठेवायला गोडाऊन नाहीये। MSP ने ती सगळी खरेदी केलेली आहे आणि ज्या वेळेला युक्रेनचं युद्ध चालू होतं त्यावेळेला 3,500 ने आपला गहू बाहेरचं देश विकत मागत होतं, पण यांनी तो गहू विकला नाही। त्याच्या मागचं हे इतकं मोठं षडयंत्र होतं की यांच्या कारखान्यांना इथेनॉल तयार करण्यासाठी सरकारच्या गोडाऊन मध्ये ठेवलेला गहू तांदूळ यांना इथेनॉल तयार करायचं होतं। म्हणून हे आता ह्या गोष्टी बोलायला लागले की आपल्याकडे गहू तांदूळ पण सरप्लस आहे आणि मक्याच्या शेतकऱ्यांना 45,000 कोटी रुपयाचा फायदा झाला। मग कोणत्या शेतकऱ्यांना झालं इथून? आणि याच्यात पुढची एक गोष्ट म्हणजे आपण याच्यापासून सावध राहण्याची गरज आहे। आता अमेरिका सरकार भारतात त्यांची मका विकण्याच्या मार्गावर आहे आणि हे पण ते घेण्याच्या मार्गावर आहे, कारण की अमेरिकेत GM मक्याचं उत्पादन होतं, आपल्यापेक्षा त्यांचा उत्पादन खर्च कमी आहे आणि उत्पादन जास्त आहे, म्हणजे ते तुमच्या भावापेक्षा तुम्हाला स्वस्त मका डंप करू शकतात। याचे तोटे काय होणार आहे की हे इथं त्यांचा मका आणणार, म्हणजे मकाचा शेतकरी मारणार, हे मका लावायला सांगतील पण मका विकत घेणार नाही पुढच्या वर्षी। आणि मका आणल्यामुळं त्यांनी पुढे जाऊन असं म्हटलं की पोल्ट्री इंडस्ट्रीला खूप चांगला फायदा होण्याची शक्यता आहे। कसा की मका क्रश करून त्याच्यापासून इथेनॉल जर तयार केलं तर मक्याचं जे क्रश उरल ते पोल्ट्रीच्या म्हणजे कोंबड्यांना कोंबडी खाद्य म्हणून स्वस्तात पोल्ट्री इंडस्ट्रीला देता येईल। म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? गडकरी साहेब आता अमेरिकेतून पण मका मागवतील, वरून आपल्याला काय सांगतील आपल्यापेक्षा तिथं मका स्वस्त मिळतो, मग देशाचे पैसे वाचतात, मग यांच्या इथेनॉलचे यांच्या पोरांचे कारखाने चालतील, तुमच्या पोरांच्या गाड्या खराब होतील, तुमच्या पोरांच्या गाडीच्या बॅटऱ्या खराब होतील आणि तुमच्या मकाचे भाव पडतील। आपल्या मकाचे भाव पडणार आहेत आहे, पण आपल्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला मारायचं सुद्धा षडयंत्र पुढे जाऊन आहे, कारण की मका क्रश केल्यावर जे मक्याचं खाद्य उरणार आहे ते जर पोल्ट्रीला स्वस्त मिळालं
तर सोयाबीनची पेंड म्हणजे ढेप जी आपण विकतो तेल काढल्यावर ती कोण विकत घेणार? म्हणजे पुढच्या वर्षी तुमच्या सोयाबीनचे भाव पण पडणार आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे की भारतात 42 मिलियन टन मका तयार होतो आणि आपल्याला जेवढं E20 साठी म्हणजे 20% इथेनॉल जे पेट्रोलमध्ये मिक्स करायचंय त्याच्यासाठी आपल्याला फक्त 25 मिलियन टन मका क्रश करावी लागणार आहे. म्हणजे बाहेरून आयाती करायची गरज नाही, फक्त अमेरिकेला घाबरून त्यांची जीएमची मका इकडे आणायची. पण त्याच मकेचं बी तेच तंत्रज्ञान भारतातल्या शेतकऱ्यांना मिळू न द्यायचं हे खरं तर षडयंत्र आहे. हे झालं एक षडयंत्र. यांच्या पोरांचे कारखाने चालावे, त्यांना इथेनॉल स्वस्त मिळावं म्हणून यांनी सुरुवातीला काय म्हटलं होतं की जर भारतात इथेनॉल 20% मिसळायला सुरुवात केली तर ऊसाच्या शेतकऱ्याला फायदा होईल. कारण की कारखान्यातून उपपदार्थ म्हणून इथेनॉल आपल्याला वापरता येईल. पण आता ऊसाच्या शेतकऱ्याविषयी अजिबात काही बोला ना. आता हे मकाच्या शेतकऱ्याविषयी बोलू राहिले, कारण की यांना एवढं 2-3 महिन्यात अमेरिकेहून मका आणायचा आहे, पण त्याचं सगळं बिल भारतातल्या शेतकऱ्यांवर फाडायचं. हे असले षडयंत्र गडकरी साहेबांनी तरी नाही करू. म्हणजे इतक्या मोठा आपण खूप काम करतो, रस्ते करतो, वाहतूक मंत्री आहे, पण शेतकऱ्यांना मारायचे धंदे हे लोक सोडत नाही. याच्यासाठी आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. गडकरी साहेबांना एवढंच म्हणणं आहे की उगाच मोठे मोठे आकडे सांगून आम्हाला असं वाटतं लय मोठे पैसे भेटले, लय मोठे पैसे भेटले, ते सांगत नका बसू. तुम्हाला अमेरिकेत जीएमनी तयार झालेला मका चालतो, तो इथं आयात केलेला चालतो. पण आम्ही जर का जीएम टेक्नॉलॉजीने तयार केलेले बियाचं उत्पादन घ्यायचं म्हटलं तर आमच्यावर केसेस होतात. मग तोच मका जर आम्ही लावला, त्याची परवानगी तुम्ही जर आम्हाला दिली तर आमचं उत्पादन जास्ती होईल. तुमच्या इथेनॉलच्या कारखान्याला आम्ही स्वस्त मका देऊ, स्वस्त सोयाबीन देऊ तुमच्या पोल्ट्रीला डेप तयार करायला. आणि भारत जो बाहेरून तेल आयात करतो त्याच्यासाठी सोयाबीनचं तेल पण खायला होईल. पण भारतातल्या शेतकऱ्यांनी, शेतकरी संघटनेच्याच कार्यकर्त्यांनी जर जीएम कपाशीची लागवड करताना तुम्ही आमच्यावर केसेस केल्या. माझ्या स्वतःवर पण ती केस झालेली आहे. 5 वर्षाची शिक्षा आणि 2 लाख रुपये दंडाची तरतूद असलेली शिक्षा तुम्ही आमच्यावर ठोठावली आणि तुम्ही बाहेरून जीएमची मका आणणार आहे. म्हणजे हे सगळे षडयंत्र गडकरी साहेबांनी तरी सध्या थांबवायची गरज आहे. उगाच बड्या बड्या वाता करायच्या आणि इथल्या शेतकऱ्यांना मारायचे धंदे आता बंद करावे. आता खरं तर भारतातल्या शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचं आणि बाजारपेठेचं स्वातंत्र्य द्यावं आणि गप्पा मारायचं सोडून खरोखर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं, एवढीच विनंती आहे.